हॅलो एव्हरीवन. थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इडली डोस्याचे बॅटर फर्मंट करणं थोडंसं अवघडच असतं, कारण की लवकर ते फर्मंट होत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 3 वेगवेगळ्या पद्धती वापरणार आहोत आणि त्या पद्धती वापरून एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा आपण इडली डोस्याचं बॅटर परफेक्ट असं फर्मंट करणार आहोत. तुम्ही बघू शकता, आज इतकी सॉफ्ट लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली आपली या बॅटर पासून मी बनवून तयार केलेली आहे. परफेक्ट इडली बनवायची असेल तर आपल्याला इथे परफेक्ट असं बॅटर लागतं आणि ते बॅटर बनवण्यासाठी आज मी तुम्हाला एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट सांगणार आहे, ज्याच्यामुळे आपलं इडलीचं पीठ थंडी किंवा पावसाळ्यामध्ये 5 ते 6 तासांमध्ये फर्मंट होतं आणि परफेक्ट असं फर्मंट होतं. इडली बनवताना काय चुका टाळायच्या किंवा काय टिप्स आहेत हे पण मी या व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बरेचदा काय होतं ना, इडली बनवताना ती फुगत नाही आणि चपटी होते, तिला हवी तशी जाळी सुद्धा येत नाही. तर हे सगळं कसं अवॉइड करू शकतो ते आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात आधी इडली बनवण्यासाठी आपल्याला इथे लागतो तांदूळ. तांदूळ आपल्याला जाडसर असा बघून घ्यायचा आहे. रोजच्या वापरामधला तांदूळही तुम्ही इथे वापरू शकता किंवा रेशनिंगचा तांदूळ देखील तुम्ही इथे वापरू शकता. त्यासाठी आपल्याला घरातील एखादा पेला किंवा वाटी किंवा एखादं फुलपात्र घ्यायचं आहे मोजण्यासाठी. तर त्याच एका मापाने इथे मी 3 पेले भरून तांदूळ घेणार आहे. आपल्याला इथे बॅटर बनवण्यासाठी 3 कप तांदूळ लागणार आहेत. ते तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घेऊ शकता. आता हे तांदूळ मी इथे घेतलेले आहे. तांदूळ आपल्याला असे निवडायचे आहे की जेणेकरून आपला त्या भात जो बनवतो त्या तांदळापासून तो चिकट व्हायला नकोय, आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो ते तांदूळ आपल्याला इथे वापरायचे नाहीयेत. आता 3 वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यानंतर इथे 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. इथे सालपटाची डाळ आपल्याला वापरायची नाहीये. सालविरहित जी डाळ असते ती आपल्याला इथे 1 वाटी घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून मेथ्या घेणार आहे. त्या डाळीमध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. मेथ्या या प्रकृतीला उष्ण असतात, त्यामध्ये उष्णता निर्माण करायचं काम मेथ्या करतात. त्यामुळे आपलं हे बॅटर छान फर्मंट होतं. त्यामुळे मेथ्या स्किप करायच्या नाहीयेत. इथे व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण सगळं हे धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेम कपाने मोजून जे कांदे पोहेचे पोहे आपण बनवतो ते घ्यायचे आहेत. पोह्यांमुळे आपल्या इडली छान पांढरं शुभ्र बनते आणि छान जाळी पण इडलीला येते. त्यामुळे पोहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ते वेळेवरच स्वच्छ धुवून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे तांदूळ भिजवताना आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथे दोन्हीही जिन्नस मी गरम पाण्यामध्ये भिजू घालणार आहे. साधारण 2 बोट वर येईल इतकं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक भाताचा तांदळाचा जो कण आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. अशा पद्धतीने पाणी वर येईपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित झाकण ठेवून ते 5 ते 6 तासांसाठी आपल्याला हे भिजत घालायचं आहे. 5 ते 6 तास इथे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ खूप छान पद्धतीने भिजले गेलेले आहेत. डाळ पण फुगून वर आलेली आहे आणि तांदूळ देखील आपले छान भिजलेले आहेत. यापेक्षा जास्त आपल्याला इथे भिजत घालायचं नाहीये. फक्त 5 ते मॅक्झिमम 6 तासांच्या वर आपल्याला हे भिजत ठेवायचं नाहीये. 5 ते 6 तास पुरेसे असतात हे दोन्ही जिन्नस भिजण्यासाठी. पोहे देखील आपण इथे सेम वाटीने मोजून घेतले होते. आता हे पोहे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 15 मिनिटासाठी आपण हे भिजू घालणार आहोत. या बॅटरमध्ये पोहे टाकल्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र बनते आणि त्याला छान जाळी देखील येते, म्हणून इथे पोह्यांचा वापर मी केलेला आहे. त्यानंतर आता एक मोठं मिक्सरचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण हे सगळे तांदूळ बारीक वाटून घेऊया. याच्यामध्ये असणारं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये. जेव्हा वाटताना जर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडली तर आपण हेच पाणी इथे वापरायचं आहे. 1 ते 2 बॅच मध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे.
थोडंसं पाणी वापरून आपण हे तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत। आता तुम्हाला इथं हे लक्षात ठेवायचं आहे की हे मिश्रण एकदमच आपल्याला फाईन असं बारीक करायचं आहे, थोडंसं पण जाडसर इथे आपल्याला ठेवायचं नाहीये। त्यामुळे हे मिश्रण खूपच छान याच्या इडल्या बनतात। थोडीशी कणी जरी त्याच्यामध्ये आपल्याला लागत असेल तर आपण पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर इथे हवं आहे आणि खूपच स्मूथ अशी पेस्ट याची आपल्याला बनवून घ्यायची आहे। 1 ते 2 बॅच मध्ये मी हे बनवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता सर्व तांदूळ आपले वाटून झाले। त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे डाळ आणि मेथ्या जे भिजवल्या होत्या त्या वाटून घेऊ आणि त्यासोबतच आपल्याला इथे आपण जे पोहे भिजवलेले होते ते सुद्धा ह्याच्यामध्येच आपण ऍड करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपल्याला स्मूथ असं बारीक वाटून घ्यायचं आहे। याच मिश्रणाचे तुम्ही डोसे देखील बनवू शकता। डोश्यासाठी देखील इतकं स्मूथ असं पेस्टचं बॅटर आपल्याला इथे लागतं। तुम्ही बघू शकता खूपच छान बारीक अशी पेस्ट होईल असंच बॅटर आपण इथे वाटून घेतलेलं आहे। खूपच स्मूथ पेस्ट अशी आपल्याला करून घ्यायची आहे। आता हे दोन्हीही आपल्याला एकत्रच एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व मी एकाच पातेल्यात काढून घेतलं आहे आणि आपल्याला ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्हीही जिन्नस व्यवस्थितपणे क्लॉकवाईज डायरेक्शननी आपल्याला फिरवत 5 मिनिटांसाठी आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे फर्मंट करायला ठेवायचं आहे। तर त्याआधी त्याच्यामध्ये एक मी सिक्रेट असा इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला गरजेनुसार आणि हवं तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठामुळे काय होतं, थंडी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपलं जे बॅटर आहे ते लवकर फर्मंट होतं। 5 ते 6 तासांमध्ये आपलं हे बॅटर निश्चितपणे फर्मंट होणार आहे। ही ट्रिक तुम्ही कधी वापरली नसेल, बट तुम्ही मीठ आधीच टाकून घ्या। त्यानंतर आपल्याला हे पातेलं एखाद्या गरम जागेवर किंवा एखादे ब्लँकेट किंवा शॉलमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे। त्यामुळे हे गरम राहील आणि आपलं पीठ फर्मंट व्हायला मदत होईल। ही पहिली पद्धत झाली। तुम्ही कोणत्याही गरम जागेवर असं करून ठेवू शकता, यामुळे पण आपलं पीठ छान फर्मंट होतं। त्यानंतर तुमच्या घरामध्ये एक दुसरी पद्धत म्हणजे एक कुकर असेल जो मोठा असेल, त्यामध्ये देखील तुम्ही हे पातेलं ठेवू शकता। कुकरमध्ये लॉक केल्यानंतर फारशी हवा जात नाही, त्यामुळे ते एअरटाईट होतं आणि त्याच्यामुळे त्याला गरमी मिळते आणि ते फर्मंट व्हायला मदत होते। तुम्ही ही पद्धत देखील पीठ फर्मंट करायला वापरू शकता। त्यासाठी तुम्हाला थोडंसं मोठ्या आकाराचं कुकर लागेल, तर ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर सगळ्यांच्या घरी ओव्हन असतंच आणि जरी नसलं तरी हे 2 प्रकार मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलेच आहे। ओव्हनमध्ये हे पातेलं ठेवून द्यायचं आणि 10 ते 15 सेकंदासाठी आपल्याला हे मायक्रोवेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन बंद करून आपण त्याच्यामध्ये 10 ते 8 ते 9 तासांसाठी ठेवलं तरी इनफ होतं। खूप छान पद्धतीने ओव्हनमध्ये पीठ फर्मंट होतं, कारण की ते लॉक होतं, त्याच्यामध्ये हवा जायला कुठेही जागा नसते। तर हे पातेलं मी असंच ओव्हनमध्ये 7 ते 8 घंट्यासाठी ठेवून दिलं होतं आणि 7 ते 8 घंट्यानंतर आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे की पीठ कसं फर्मंट झालं। जर ओव्हन अवेलेबल नसेल तर तुम्ही पुढच्या 2 पद्धतीने देखील आपलं पीठ फर्मंट करू शकता। जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण पिठामध्ये टाकला होता त्यामुळे ते पीठ 100% फर्मंट होतं। इतक्या थंडीतही आपल्या इडल्या छान लुसलुसीत आणि गुबगुबीत अशा बनतात। आता मी तुम्हाला हे पीठ दाखवणार आहे। 7 ते 8 तासानंतर आपलं हे पीठ छान फर्मंट झालेलं आहे आणि मस्त अशा इडल्या देखील मी यापासून तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे आणि फुगून इथे मी मोठं पातेलं वापरलेलं होतं। तुम्ही पण आकाराने थोडंसं मोठं असं भांड पीठ फर्मंट करायला आधी ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपलं पीठ फुगून वर येतं आणि ते खाली जाऊन वाया जात नाही।
तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं हे पीठ फर्मंट झालेलं आहे आणि फुगून वर आलेलं आहे. छान अशी जाळी, त्याला जेव्हा बुडबुडे येतात ना तेव्हा आपण असं समजायचं की आपलं पीठ छान फर्मंट असं झालेलं आहे. आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने फक्त 7 ते 8 तासांमध्येच आपलं हे पीठ खूप छान फुगलेलं आहे. आता या पिठामध्ये तुम्हाला इनो किंवा सोडा घालायची देखील गरज नाही. इनो सोडा न वापरता देखील तुम्ही या बॅटरचे खूप छान लुसलुशीत गुबगुबीत अशा आणि जाळीदार इडल्या बनवू शकता. या पिठाला फक्त क्लॉकवाईज डायरेक्शननी आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये काहीही टाकण्याची आपल्याला गरज नाहीये. तुम्ही बघू शकता आपलं पिठाला छान बुडबुडे आलेले आहेत आणि यावरून आपण हे समजू शकतो की छान पद्धतीने आपलं पीठ आंबलं गेलेलं आहे. हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवसांसाठी सुद्धा स्टोअर करू शकता आणि ते वापरू शकता. त्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता. परफेक्ट असं पीठ आपल्याला हे मिळालेलं आहे आणि ह्या पिठाच्या आज मी तुम्हाला इडल्या बनवून दाखवणार आहे. तुम्ही नॉर्मली जशा इडल्या बनवता त्या पद्धतीने त्या पात्रांमध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटांसाठी आपण ह्या इडल्या छान स्टीम करून घेणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही बघू शकता किती छान टम्म अशा इडल्या आपल्या फुगलेल्या आहेत आणि या बॅटरच्या इनो किंवा सोडा न वापरता आपण इतक्या परफेक्ट अशा इडल्या घरच्या घरी बनवलेल्या आहेत. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.